मॅन ऑफ द मॅच साठी 3 मॅन ऑफ द मॅच आहेत. इनफॅक्ट फुल ऑफ प्लेयर आमचे सचिन भुईर यांना देणार आहोत, ज्यानं 10 बॉल 19 धाबात 2 विकेट. हाडला का उंबारली 40+ तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. आणि त्याच्यानंतर या ज्यानं अवघ्या 10 धावेचं षटक फेकलं, 19 गोलंदाजी मॅचला टर्न दिलं खऱ्या अर्थानं, किरण ठाकूर यांना विनंती करतो. या किरण ठाकूर. किरण ठाकूर या. खूप चांगलं षटक त्यांना हाताळलं अवघ्या 10 धावेचं. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचं देखील स्वागत. आणि जाऊयात लगेच आपण मॅच कडे. पहिल्या फिरती तिसरी मॅच तुमच्या समोर एक टीम तुम्ही पाहता काटेई 40+, त्याला फाईट करतीये. हेडूटने 40+ इथे बॅटिंग करतीये. काटेई 40+ आणि फिल्डिंग साठी अबथित केल्या हेडूटने 40+ ला. ऐकूया खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज रायगडच्या परिसरातील तुर्भे गावचा आमचे परम मित्र साही पाटील यांना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. त्याचबरोबर आपले काटेचे नामवंत प्लेयर दत्तादादा चौधरी यांचे आगमन झालेलं मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर द्या. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये महत्त्वपूर्ण त्यांची जबाबदारी पाहायला मिळते मॅनेजमेंटमध्ये. मी आदरणीय दत्तादादा चौधरी यांना विनंती करेन या पण मंचावरती. काटेई संघ त्यांचाच खेळतोय, ज्यांनी आता टॉस गमावले आणि ते बॅटिंग करणार आहेत एदुटणे संघाच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. वेळ जास्त घेऊ नका, आता मॅचला सुरुवात करा लवकर. थँक्यू सौरभ, थँक्यू करण. जाऊया मॅचच्या दिशेनं. उंबारली संघाच्या एका खेळाडूची बॅट हरवलेली आहे, ज्यावरती माऊली लिहिलेली आहे. कोणाला जर आढळली ती बॅट तर आमच्या कॉम्बॉक्सशी लगेचच संपर्क साधा ती बॅट घेऊन. माऊली नाव आहे बॅटवरती आणि उंबारलीचा प्लेअरची ती बॅट आहे. कोणाला आढळली तर जरूर तुम्ही आणून आमच्या मंचावरती. हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं काटाई संघ आणि विरोधात हेडूटणे संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. भरपूर सारे मान्यवर दत्तादादा चौधरी असतील, आमचे विश्वनाथजी म्हस्कर असतील, भरत भुईर असतील, हे विद्यमान मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला व्हीआयपी डाईज मध्ये पाहायला मिळतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आमच्या एवन जोडीच्या माध्यमातून. श्री जीवनदादा वालिलकर तसेच आमचे सचिनदादा पाटील ह्या दोन व्यक्ती महत्वाच्या संयुक्त विद्यमानानं ही भली मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप नागाव आयोजित प्रकाश झोतातील ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 हे पर्व. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. रजनी क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकी आता तिसरी लढाई टीम काटई आणि एका बाजूने हेडूटणे संघ. दोन्ही संघांसाठी टायमर ऑन असेल याची दक्षता दोघांनी देखील घ्यायची आहे. मॅचला सुरुवात लगेचच करायची आहे. पंच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथजी पाटील आणि प्रवीणजी मडवी हे दोन प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य पाटील दैसरगावचे अष्टपैलू क्रिकेटर, त्यांचं देखील शुभ आगमन. या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज आपल्याला पहिली षटक हाताळण्यासाठी सचिन पाटील पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करत असताना टीम हेडूटने आपण पाहू शकाल पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं इनफिल्डच्या वरतून उडवला बॉल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अनुमान चुकला आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार पहिल्याच बॉलवरती आगास दमदार चौकार. दहा वाजून 56 मिनिटाच्या अवधीमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय.
पहिली रात्र आपण पाहतोय. थोडासा विलंब झाला, उद्घाटन समारंभ 16 संपन्न झाला, तदनंतर मॅच सुरू होत असताना बराचसा उशीर झालाय. आज थोडेसे आपण मागे आहोत, त्या कारणास्तव आपल्याला लवकर सामने कंप्लीट करायचे आहेत. समोरच्या दिशेला उडवला बॉल स्क्रीनच्या समोर, एका टप्प्यावरती सलग 3 चेंडू आणि 3 तडाखेबंद चौकार आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज राजेश पाटील कडून. नुकतीच पार झालेली खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक प्रिय स्पर्धा आपण पाहिली होती, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला हा काटई संघ, त्यांच्याच गावची ती स्पर्धा होती जयदुर्गा काटईच्या माध्यमातून. आणि एक नावलौकिक स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेची सातत्यानं पूर्ण भारतभर चर्चा होते. त्या स्पर्धेमध्ये या संघाला परास्त केलं होतं, अर्थातच हेडूटने संघालाच परास्त केलं होतं टीम काटईनं. परंतु आज काय घडेल हे पाहावं लागेल. चांगला फटका होता, 3 बॉल 3 चौकार राजेश पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहिलंय. मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला हा संघ फॉर्मात देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे देखील धावा 2 प्राप्त होतील. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलमध्ये दमदार सुरुवात आतापर्यंत काटई संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक पॉवर सर्कलचं पहिलं आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळतंय. षटकातील 5वा चेंडू ओव्हर द विकेटनं समोरच्या दिशेला डान्सिंग डाऊन द विकेट, अगोदर प्रयत्न परंतु त्यानंतर बॉल पाहिला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉलला पाठवलंय, डी स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आणि ह्या ठिकाणी बरसत असताना आपण राजेश पाटीलला पाहतो. आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 5 चेंडू मध्ये दमखम दाखवणारी बॅटिंग, ज्यामध्ये 4 चौकारांचा समावेश पाहायला मिळतोय. पॉवर सर्कल मध्ये कशा पद्धतीनं सुरुवात करायला हवी त्याचं उदाहरण सेट करत असताना राजेश पाटीलला आपण पाहतोय. दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला चतुरस्त्र फटके दाखवत असताना इथे देखील समोरच्या दिशेला बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम बॉलवरती निश्चितचा श्वास सोडला असावा गोलंदाजानं, कारण की अंतिम बॉल का होईना परंतु डॉट आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. बिनबाद 18 अशी तडाखेबंद सुरुवात बॅटिंग करत असताना टीम काटईकडनं आपण पाहतोय. चला, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करायची नाही ही सूचना 20 मिनिटाचा अवधी आपल्याला 4 षटकांसाठी दिला जातो. ती जर आपण विचार केला तर 10:56 अवधीमध्ये पहिला चेंडू डिलेवर झाला होता. आमचे गुणसंख्या लेखक त्यांच्या हातामध्ये टायमर आहे आणि तो टायमर ऑन आहे. स्ट्रिक्ट नियम आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. इनिंग ब्रेक मध्ये एखादा संघनायक नसेल उपस्थित तर विरोधी संघाला आपण टॉस विजय घोषित देतो आणि दोन्ही संघ नसतील तर 3 चेंडू कपात होतील, याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. या सूचना आयोजनकर्ता आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. पहिल्या षटकामध्ये दमखम आपण फलंदाजाचा पाहिला. खरं तर हे षटक वाजवी षटक राहिलं ते टीम काटईच्या बाजूनं. टॉस जरी गमावला असला तर बॅटिंगमध्ये ज्या प्रकारची धाकड सुरुवात त्यांची आहे ते पाहता टॉसचा जास्त काही विचार ते करत नसावेत असं मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. गोलंदाज दुसरा षटक क्रमांक आपण पाहतोय विश्वास पाटील यांच्यावरती आता भरवसा टीम हेडूटनेचा आपण पाहतोय. 2 ताकदवर संघ एकाच पट्ट्यामध्ये हे दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि दोन्ही संघाला क्रिकेटचा इतिहास आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून भल्या मोठ्या स्पर्धा देखील ऑर्गनाईज केल्या जातात आणि अनेक स्पर्धेमध्ये या संघांचा समावेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला, फार विलंब करायचा नाही. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचीच आहेत. उडदा विकेटनं हा चेंडू अप्रतिम फटका, आउटस्टँडिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अरविंद पाटील फेस करतात आणि त्यांच्या बॅटमधने अगदी नेत्रदीपक हा चौकार पाहायला मिळतोय.
रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं अप्रतिम चौकार दाखवला होता. अगदी मिडल स्टिकला हा चेंडू डिलिव्हर केला होता, परंतु त्यानंतर आडव्या बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी बॅटचा चेहरा बंद करून ज्या पद्धतीनं हा चौकार दाखवला, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण अरविंद पाटीलची पाहिली. पहिला चेंडू फेस करतायत, परंतु जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन हा फलंदाज, कारण की पहिला चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं ही खूप कठीण कला आहे, परंतु ती कला सादर करत असताना कारण की समोरच्या दिशेला रक्षात्मक पद्धतीनं व्हीसेप मध्ये खेळणं अगदी क्रिकेटिंग मॅन्युअल मध्ये त्या गोष्टी शिकवल्या जातात. परंतु इथे देखील पुन्हा तोच प्रयत्न होता, अगदी फ्लिकचे फटके दाखवण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. इथे थोडीशी मिसफील्ड झाली बिहाइंड द विकेट, फाईन लेगला आपण पाहतोय रिंगणाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि लगेच तिचा फायदा घेत असताना 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. या 2च्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 24 या कड्यावरती. पहिल्या षटकात धावा 18 आल्या होत्या, त्यानंतर ह्या षटकाच्या सुरुवातीलाच आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर ही डबल धाव आपल्याला पाहायला मिळते. भली मोठी स्पर्धा, भरपूर मेहनत. इथे देखील समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक नाही अगदी मिड ऑफ होता त्याच्या डोक्यावरून हा चेंडू पुढे नेण्याचं काम केलं आणि चेंडू थांबणार नाही, सीमारेषा पार खणखणीत असा चौकार. हे गीत आपण ऐकतो आणि जणू काय बॅट्समनच्या बॉल टप्प्यात येतोय आणि तो कार्यक्रम करताना आपण पाहतोय. आणि डीजे मास्टर देखील तीच आठवण करून देत असताना ज्येष्ठ नेते ज्यांच्या नावानं हे पक्ष आपण पाहतोय, शरदचंद्रजी पवार, आणि त्यांच्या नावानंच खरं तर ही स्पर्धा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 हे पर्व, आणि या पर्वाचे 2 प्रमुख शिलेदार आमचे अगदी जर आपण विचार केला तर कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जीवन गंगाराम वालिलकर आणि 14 गाव राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार अध्यक्ष. बॉलची मागणी केली जाते तर आपण नवीन बॉल ह्या ठिकाणी पुरवायचा आहे. सचिनजी पाटील यांची भरपूर मेहनत, त्यांच्या साथीनं पूर्ण टीम आपण पाहतोय. नागाव संघ त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावून कार्य करत असताना त्यांची भरपूर मेहनत आणि त्या अथक मेहनतीनं एक भली मोठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल आलाय तर आपण जरूर आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती. जवळजवळ ह्या पूर्ण जर इनिंगचा विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये 4 चौकार आणि दुसऱ्या षटकामध्ये 2, एकंदरीत 6 चौकार 9 चेंडू मध्ये. हा लाजवाब बॅटिंग. मी म्हटलं तर जणू काही घरून सेट होऊन हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलायत. जो फॉर्म त्यांच्या सोबत आहे ह्या हंगामामध्ये, तो फॉर्म ह्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला कायम पाहायला मिळतो टीम काटेचा. इथे काहीचा विचार करावा लागेल. हेडूटने संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे. इथे देखील पुन्हा एकदा भिडकावले बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 मोर चौकार. हा अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये मोर्चा सांभाळला होता राजेश पाटीलनं, त्यानं 6 चेंडू फेस केला, 18चं योगदान दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जशी स्ट्राईक अरविंद पाटील यांच्या खात्यामध्ये आपण पाहिली तसं त्यांनी देखील दाखवलं की हम भी किसी से कम नाही आणि त्याच्या बॅटमधनं आता सलग चौकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बॅटमध्ये देखील या षटकामध्ये हा 3रा चौकार आपण पाहतोय. अफलातून बॅटिंग. इथे देखील फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु आता प्रयत्न फसलाय आणि शॉट कव्हरला जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि या मॅचची पहिली विकेट कॅरी करत असताना विश्वास पाटील यांना आपण पाहतोय. फलंदाज बाद अरविंद पाटील. बॅक टू दी डगआउट. आजच आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती रन मशीन आणि खरं तर चेज मास्टर म्हणून ज्यांची ओळख विराट कोहली यांना देखील आपण पाहिलं. आज देखील भारताची डगमगणारी नौका त्यांनी सांभाळली आणि भारताला विजयासाठी जरूर त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं. 84 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आपण त्यांची पाहिली.
तर सन्माननीय जयदासजी पाटील नागावचे यांचं देखील शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील चेंडू विश्वास पाटील यांच्याकडनं पहिला विकेट कॅरी केलाय. आत्मविश्वास जोर वाढला. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु एकाच ऍक्शननं जर चेंडू उचलून फेकला असताना तर कदाचित रनआउटची संधी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकली असती. तसं घडत नाही. 2 षटकांचा खेळ संपला. आफ्टर 2 ओव्हर स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा धावपळ करते पाहायला मिळतात त्या 33 लॉस ऑफ 1 विकेट. चला जास्त टीम मीटिंग करू नका. प्रत्येक षटकानंतर आपल्याला टीम मीटिंग करायची नाहीये. जेव्हा आपण ड्रिंक्स ब्रेक करतो, जेव्हा पाण्याची मांग केली जाईल, तेव्हा कदाचित आपण छोटीशी स्मॉल टीम मीटिंग करू शकता. सौरभ पाटील कुठे असाल तर या, आपण आमचे आयोजन करता आपली जरूर या ठिकाणी आठवण करतायत. 2 षटकानंतर आतापर्यंत बोलबाला बॅटिंग टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. टॉस गमावला, परंतु बॅटिंग मध्ये भरपूर काही कमावलं टीम काटेईनं असं आपण म्हणू शकतो. एक गडी जरी गमावला असला तरी देखील धावसंख्येचा वेग 2 षटकात पहिला प्रतिषटक 16.50च्या गतीनं तब्बल 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पंडित काळन यांचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सोमनाथ जे खेळतात 1 वरती. यस, आमचे ज्येष्ठ समालोचक काना सालुंके यांचं देखील शुभ आगमन झालं. या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल, कारण की ह्या विभागामध्ये आपण ज्यांचा आवाज ह्या 10 वर्षा अगोदर देखील ऐकायचो. लाऊड अपील आपण पाहू शकाल. एक्स्टनच्या मागे जोराची अपील, परंतु पंच व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करतायत. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय चेंडू जास्त बाहेर असतो तेव्हा तेव्हा यष्टीरक्षक अशा पद्धतीनं अपील करत असतो. कदाचित पंचांवरती ते दडपण आणण्याचं काम असावं, परंतु पंच तटस्थ आहेत. प्रवीणजी मडवी जे प्रमुख पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला. व्हाईट बॉल आणि 1च्या मदतीनं धावफलक 34 आकड्यावर. पंडित काळन यांना आपण पाहतो षटक क्रमांक 3. यस, फुल टॉस बॉल प्रहार केलाय, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलच्या माध्यमातून यश संपादन करत असताना पंडित काळन. दुसरा धक्का बॅटिंग टीम काटईला. सोमनाथ पाटील बॅक टू दी डग आउट. कीर्तन दादा, तुम्हाला विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू जरूर खराब आला होता, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि एक चांगल्या बॉलनं एक विकेट आपल्या नावावरती करत असताना पंडित कालन यांना आपण पाहिलं. सोमनाथ पाटील यांची खेळी संपली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती मनोज पाटील यांना आपण पाहू शकाल. ह्या खेळाडूमध्ये देखील तितकाच दमकम आहे. पॉवरफुल फलंदाज, बाहुबली म्हणून 40+ क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूची देखील ओळख आहे आणि आज देखील त्याच्याकडे ती अपेक्षा असेल. स्टँड खूप चांगला सेट झालाय आणि इथे जर त्याच्या बॅटमधनं आणखीन प्रहार आले तर एक मोठी धावसंख्या या खेळपट्टीवरती टीम काठीच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात शंकाच नसेल. साथीनं सलामीर फलंदाज जो चांगल्या टचमध्ये आहे, त्याच्या सोबत आता मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये. या संघाची एक भरवशामंद जोडी आता पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला, फारसा विलंब करू नका, ही सूचना सातत्यानं आम्ही टीमला करतोय. चांगला चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच करायचा होता, परंतु इथे जीवनदान प्राप्त झालंय. आता मात्र जरूर एजचा आवाज इथपर्यंत आला होता. हातातनं बॉल निसटला यष्टीरक्षकाच्या आणि बाल बचावला मनोज पाटील असं आपण म्हणू शकतो. दैव बलवंत आता निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. नशिबाची साथ. क्रिकेटमध्ये टॅलेंट सोबत स्टार हे गरजेचे असतात आणि ते स्टार आता जरूर पाहायला मिळतील मनोज पाटील यांचे. तर हा चेंडू आता डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक मिळालं होतं, परंतु फार फायदा उचलू शकले नाहीत आणि लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट फेकतायत. धक्का 3. बॅटिंग करणाऱ्या काटे मनोज पाटील बॅक टू द डग आउट.
प्ले मध्ये खर्च झाल्यात, त्यानंतर कमबॅक गरजेचा आहे. तो कमबॅक करण्याचा प्रयत्न आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. इथे देखील क्लीन बॉल्ट यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि सलग विकेट आपल्या नावावरती कोरत असताना खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये वापसी आपल्या संघाला मिळवून देत असताना पंडित कालन यांना चे बालक आमचे केतन दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. चला समालोचक कक्षासाठी काना चालू की आमचं लेजंड समालोचक त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला भेटतात. त्यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झालं. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. केतन दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे गुड्डू दाब्याचं आहे, जे मालक आहेत चविष्ट खऱ्या अर्थानं आपले आगरी खाडावल ज्यांच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. प्रतीश असतील त्यांचे बंधू तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. शेवटचा चेंडू षटकातील असेल. 34 धावा. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. फक्त एकच धाव आणि ती देखील फाईटची धाव आली आहे. इथे देखील पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल खोलात टाकलेले चेंडू फ्लाईट दिली होती. खरं तर ज्या पद्धतीने विकेट त्याने मिळवले ते पाहता आणखीन विकेट मिळवण्याची आशा अभिलाषा होती पंडित कालन यांना आणि त्या कारणास्तव चेंडूला फ्लाईट देताना आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये तब्बल धावा 33 होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये लाजवाब वापसी. फक्त एकच धाव खर्च केली आणि तब्बल 3 गाड्यांना त्यांनी बाद केलं. एकंदर 3 षटकानंतर धावा धापळकरती पाहायला मिळतात, त्यात 34 धावा. हॅलो, याच क्रीडा नगरीमध्ये आणखी एक स्पर्धा तुमच्या भेटीस येते. विश्वादादा मस्करजय 14 गाव IPL चे यशस्वी आयोजक आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची जत्रा आणि ज्या स्पर्धे लगेच अनाउन्समेंट करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं आमचं लेजंड समालोचक काळा सालुंके यांच्याकडनं फ्रीज देखील त्या स्पर्धेला देण्यात आलं. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान करूयात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण काही सन्मान पार पडणार आहोत. चौदा गाव IPL चे यशस्वी आयोजक तथा तुम्ही पाहता रायगड असोसिएशनचे सल्लागार या विश्वात दादा बसकर तुम्हाला देखील सन्मान करणार होता. उद्योजक उद्योगपती काटेई गावचे दत्तदादा चौधरी तुम्हाला विनंती करतो या तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सचिन दादा पाटील, जीवनदादा वालिलकर वरती हे प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं आज काटेईला सपोर्ट देखील करण्यासाठी आलात. क्रिकेटला धर्म बांधणारे, क्रिकेटला दैवता बांधणारे व्यक्तिमत्व आपण दत्तदादा चौधरी त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. युवक अध्यक्ष 14 गाव राष्ट्रवादी चे तुम्ही पाहता शरदचंद्र जी पवार पक्षाचे सचिन दादा पाटील, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर, लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक. दत्तदादा असंच प्रेम राहू द्या. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. शिवसेनेची बुलंद तोफ तथा खऱ्या अर्थानं साक्षी या नावानं ही लक्ष्मी खऱ्या अर्थांची मुलगी टीमला नक्कीच नारिवलीला अशा अनेक संघांना जे लीड करत असतात. आमचे भरतदादा भोईर यांना विनंती करतो या तुमचा देखील सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एक जबरदस्त पुरस्कर्ते शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना शाखा प्रमुख भरतदादा भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती लाडके आयोजक सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार करणार आहोत. तुमचं देखील बडाच्या नगरापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहज स्वागत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. आणखी एक सन्मान करूयात. याच क्रीडा नगरीमध्ये आणखी एक स्पर्धा तुमच्या लवकरच भेटीसाठी आहे. वाढदिवसाचा औचित्य साधलाय खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तथा 14 गाव IPL चे यशस्वी लाडके आयोजक विश्वदादा बसकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. O2 कॉम्बॉक्स जाऊयात जिथं मॅच सुरू आहे. ऐकूया साई पाटील यांचा आवाज. तिसऱ्या पंथांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे.
चेंडू वेस्ट हाईटपेक्षा जास्त उंच आहे की खाली, आता त्याची पाहणी आमच्या कंट्रोल रूम मध्ये करत असताना आमचे आयोजनकर्ता आहेत. चेंडूवरती षटकार तर आलाय, परंतु चेंडू किती उंच आहे त्याची पाहणी. यस, नो बॉल, म्हणजे 1+6 अशा 7 धावा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय. सन्मान होतोय सन्माननीय विश्वनाथजी म्हसकर नारिवलीचे, यांच्या माध्यमातून आपण भली मोठी स्पर्धा याच क्रीडांगणावरती पाहणार आहोत. क्रिकेटचे खरे तर दर्दी चाहते आहेत आणि क्रिकेट ह्या खेळाशी नेहमीच निगडीत राहणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून भली मोठी स्पर्धा असेल आणि सातत्यानं अनेक संघ ते पुरस्कृत करतात, ज्यामध्ये घोट संघ खास करून आपण पाहतोय आचल 11 या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पुन्हा शफल झाले होते. आपल्या स्ट्रॉंग झोनला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती नितीन पाटील यांच्या अगेन्स्ट षटकार आला होता, नो बॉल देखील होता आणि फ्री हिटची ते संधी शफल होऊन खेळायचं होतं, परंतु आता जास्तच बाहेर निघाले होते फलंदाज. इथे बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाकडे कोणताच पर्याय नव्हता, तो फक्त पाहत राहील, बॉल निघून जाईल सीमारेषा पार, दमदार चौकार. खेळ केला होता. इथे मात्र एज अँड टेकन कॉर्ड बँडच्या माध्यमातून धक्का लागला आणि तब्बल 4थ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक आली होती. म्हणजे 2 षटकापर्यंत ते फक्त नॉन स्ट्राईक एंडला होते आणि स्ट्राईक आल्यानंतर त्यांनी जरूर एक षटकार दाखवला, परंतु आता ते बाद झालेत. धक्का 5वा लागला 45 या आकड्यावरती. आतापर्यंत जर षटकाचा विचार केला तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दोन दमदार संघ याच मैदानावरती खरं तर त्यांचा सराव देखील कधी कधी सोबत आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती जवळचे संघ मात्र आता एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. कनदादा सालुंके यांचं देखील शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना ह्या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. लेजेंड खरं तर समालोचक आहेत, त्यांचं समालोचन आम्ही खूप लहानपणापासून ऐकलंय आणि साथीनं आमचे नवनाथदादा सालुंके असतील त्यांना देखील विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहतोय, अगदी गलीच्या बाजूनं हा बॉल काढला होता, परंतु डीपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. सुरुवातीला अगदी दमदार पद्धतीनं चौकार पाहायला मिळाले होते, त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये अप्रतिम वापसी राहिली होती ती पंडित काळन यांची आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आता हे समन्वयक षटक आपल्याला पाहायला मिळतं, जिथे फटके देखील येत आहेत आणि चांगले बॉल देखील पाहायला मिळत आहेत. 2 तगडे संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्हीकडे चांगली टारकाष्ट आहे आणि त्या कारणास्तव या मॅच मध्ये मजा येईल ह्यात शंका नाही आहे. मागचे दोन्ही सामने देखील चांगले रंगले, परंतु पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसरा सामना काहीसा एकतर्फी राहिला होता, जिथे पूर्णतः वर्चस्व टीम खिडकालीच आपण पाहिलं, ज्यामध्ये शक्ती पाटील यांचं महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. जेन्युइन ऑलराऊंडर आणि आज खरं तर दिवस गाजवला आणि आता रात्र देखील ते गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये भाईंना आपण पाहू शकाल, 40+ क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत, परंतु आता इनॅक्शन मध्ये ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावा धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 48 धावा, म्हणजे 4 षटकाखेरीस 48 धावा, 12ची सरासरी आतापर्यंत राखल्या, म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये देखील आणखीन 12-13 धावा बनवल्या तर एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला टीम काटेच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. चला जास्त टीम मीटिंग करू नका, बराचसा अवधी आपण या ठिकाणी खर्च जरूर केलाय.
येस, रिटायर हार्ड म्हणून आता परतावं लागतंय. खरं तर जेव्हा रनर, येस, थोडीशी दुखापत आपण पाहतोय. अर्जुन भाई मैदानाच्या आतमध्ये आहेत. 40+ क्रिकेट संघटनेचे काहीसे जे नियम आहेत ते नियम आपल्याला पाहायला मिळतात. जे आगळे वेगळे नियम आहेत त्या अंतर्गत ही स्पर्धा कंप्लीट करण्यात येत आहे. रेग्युलर फॉर्मॅट असल्यानंतर काही गोष्टी ह्या आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात त्याच आपण पाहतो, परंतु इथे तसं नाही आहे. एकामेका सहाय्य करू, कारण की 40+ क्रिकेट म्हटलं तर फिटनेसचा इश्यू देखील काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी खेळाडू जर पूर्ण स्क्वॉड नसेल तर 2 खेळाडू विपक्षी संघाचे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. स्पोर्ट्समॅनशिप ही खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी ह्या साऱ्या काही गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. इथे प्रयत्न खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांची भरपूर मेहनत आहे. ही संघटना स्थापन झाली त्यानंतर बऱ्याचशा टीम ह्या संघटनेशी निगडीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर 15 खेळाडूंची आयडिया असतील तर आपल्याला 2 खेळाडू अतिरिक्त मिळू शकतात जर आपले नसतील उपस्थित. जर आपली आयडी जास्त खेळाडूंची असेल 16-17 तर मात्र आपले खेळाडू जे खेळतात रेग्युलर ते येणं गरजेचे आहेत. म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत, कारण की क्रिकेट हा खेळ आहे ज्या संबंधित काही नियम जे बांधले जातात त्या नियमांची अंमलबजावणी ही आपल्याला करावी लागते आणि त्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. एखादा खेळ जेव्हा आपण खेळता तर त्या गोष्टीचे नियम आपल्याला हे पाळावेच लागतात. 53 धावा 50 कंप्लीट देखील झाली आहे. आतापर्यंत 4.2 अशा पद्धतीची गोलंदाजी आहे. सेकंड स्पेलमध्ये आपण पंडित काळेंना पाहतो. याचं कारण की पहिले षटक त्यांनी खूप चांगलं हाताळलं होतं आणि त्या कारणास्तव त्यांच्यावरती आता पुन्हा विश्वास टाकला टीम हेडवुडनेनं. चला, फारसा विलंब झाला, आता जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आहे. दरम्यान इथे देखील चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील संपादन झालंय. ते राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतात. ॲक्शन रिप्लेमध्ये बॅकफुटला जाऊन खेळणं पसंत केलं होतं, बदल आलीत त्याचा वापर नाही आहे. याचं कारण की थोडीशी इंजरी आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव पुढे येऊन खेळणं थोडंसं अवघड झालंय. हा बॉल देखील डॉट आलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहतोय. अगदी हा चेंडू इथे देखील पंचांकडे पाहत राहील, परंतु आता पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर निघालाय. रिटर्न क्रीज पेक्षा हा बॉल जास्त बाहेर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. पक्षी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. हातातनं बॉल निसटला. धाव त्या ठिकाणी एक जरूर कंप्लीट करण्यात येईल. 2 धावा. पंच जरूर त्या ठिकाणी चर्चा करतात. ती शांतता जर आपल्याला अनुभवायची असेल तर निश्चित इथे आपण अनुभवू शकता, कारण की दोन्ही संघ त्यांना देखील माहित आहे ही मॅच दोघांसाठी इतकी सोपी नाही आहे, कारण की 2 प्रतिद्वंद्वी मैदानाच्या आतमध्ये रेफर करण्यात आलंय रनआउटसाठी. पंच आमचे मुख्य पंच बघा, आमचे पंच जर काही सल्ला मसलत करतात त्या ठिकाणी. रमेश म्हात्रे मेक्या दादा म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर आम्ही हे बोलत नाहीये, कारण की एक सिनियर पंच आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी देखील त्यांनी दिली आणि आता त्यांचा तो अनुभव आजही ते खेळतात 40+च्या माध्यमातून. एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती जरूर राहिली आहे, परंतु आता ते प्रमुख पंच म्हणून नेहमीच भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सध्याच्या घडीला मुख्य पंच त्यांचा अगदी जलपानाचा वेळ झाला होता, डिनर ब्रेक, परंतु आता आमचे 2 पंच सध्याच्या घडीला जे आयोजन करता आहेत, परंतु आता ते पंचांची भूमिका पार करताना पाहायला मिळत आहेत. 54 या आकड्यावरती धावसंख्या स्थगित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. थोडीशी चर्चा जरूर पंच करत असताना. नेक्स्ट मॅच मध्ये टीम नावाळी आणि नागाव हे 2 संघ असणार आहेत. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत, याची दक्षता घ्या, कारण की एखादा संघनायक जर उपस्थित नसेल तर विरोधी संघाला आपण टॉस विन देतो.
गोविंदजी जाधव पिंपरीचे यांच्याकडनं जर अर्जुनभाई यांनी एखादा चौकार जरी ठोकला तर देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 2000 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश प्राइज जास्त लावण्यात आलंय. एखादा चौकार जरी आला तरी अर्जुनभाई यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. डिसिजन 2 धावा कंप्लीट. 56 धावा धावपळकावरती. फुल टॉस बॉल परंतु एका टप्प्यावरती खेळणं पसंत केलं. डीप मध्ये कॉर्नरला हा चेंडू आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे देखील आता सफल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट परंतु तिसऱ्या पंचांकडे पंचांनी पुन्हा एकदा डिसिजन रेफर केलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही आता याची पाहणी जरूर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTC चे आमचे टेक्निशियन टीम मेंबर भरपूर मेहनत. खरं तर जेव्हा ह्या वाहिनीनं सुरुवात केली होती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये तेव्हा देखील त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि आता त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने रंगारूपाला येताना पाहायला मिळतो. यस फलंदाज पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. ही पारदर्शकता नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. यस 2 धावा कंप्लीट त्या ठिकाणी झाल्यात. डाव देखील ह्या ठिकाणी कंप्लीट झाला. 58 धावा धावपळकावरती आणि 59चं टार्गेट. ॲव्हरेज स्कोअर जो आपण पाहतो पहिल्या मॅच मध्ये देखील 58 झाले होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील 56 झाल्या. परंतु पहिल्या मॅच मध्ये धावा पाठलाग झाल्या होत्या धावसंख्येचा. दुसऱ्या मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या. परंतु ह्या मॅच मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे जरूर आपण ऐकणार आहोत. परंतु तुर्तास आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं वळणार आहोत जिथे आमचे सहकारी मित्र के करण काळन उपस्थित असतील. तर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. टीम नावाळी आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ खरं तर होम ग्राउंड आहे त्यांचा आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच करणार आहोत टॉस. थँक्यू. नावालीचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचं टॉससाठी बिकॉज सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला तर ऑपोनंट टीमचा कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर 2 बॉल 2 इनिंगचे कमी करण्यात येतील. हे आपण टॉस करूयात. या स्पर्धेचे लाडके आयोजक चौदागाव युवक काँग्रेस अध्यक्ष नामवंत खेळाडू सचिन दादा पाटील यांच्या शुभेच्छा आपण टॉस करत आहोत. एका बाजूला नावाळी जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी आणि दुसऱ्या बाजूला जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव. एका बाजूला आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक. राष्ट्रवादी चषक असा कॉल आहे. आयोजक मात्र आलेले आहेत. पुन्हा एकदा कॅप्टन दोन्ही कॅप्टन थांबा. तुम्ही स्वतः आयोजक आहात त्यामुळे जास्त काही प्रश्न विचारणार नाही. फक्त आपला डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट या मॅचसाठी. दादा या स्पर्धेमध्ये खेळायला संधी मिळते आलेला तिथे स्वतः नागाव संघ जे आयोजक आहेत यजमान आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. टॉस गमावलाय बॅटिंग करायचं आहे. तर जर तुमचा टॉस असता तर डिसिजन काय असता? आमचं क्षेत्ररक्षण असतं. आता बॅटिंग करायचं आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये 3 ट्रॉफीज दिल्या जातात. त्याबद्दल तुमचं मत काय? आयोजनबद्दल खूपच छान आयोजन आहे आणि 3 मॅन ऑफ द मॅच म्हणजे चांगलं त्यांचं एक यो आहे. नावाई म्हटलं की आम्हाला नवनाथजी साळुंखे फार पूर्वीपासून ॲज अ समालोचक म्हणून ज्यांना ऐकलेलं आज जे आम्हाला कदाचित खेळत असताना पाहायला मिळतील. कसा आहे स्कॉट? कोणकोणते खेळाडू आहेत आज? सर्वच खेळाडू आहेत आमचे. नवनाथ साळुंखे, कैलास मुगादम, निलेश साळुंखे, दिलीप पाटील आहेत. मी सर्व आहेत. अर्थातच एक चांगला संघ तुम्ही बांधला. या मॅचसाठी तुम्हालाही शुभेच्छा. मंडळी याचा पहिल्या रजनी मधला हा 4था सामना आहे जो तुमच्या भेटीला असेल. एका बाजूला यजमान नागाव खेळतील नावाई संघाच्या अगेन्स्ट. नागावच्या कॅप्टन श्रीनाथ पाटील यांनी टॉस जिंकला जे फिल्डिंग करणार आहेत आणि नावाई संघाला करायचे बॅटिंग. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र वळत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जिथे एका बाजूला हेदूडने
दुसऱ्या बाजूला काटेई स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तेव्हा काटेई संघाने हेदुटणे संघाला परास्त केलं होतं. पाहूयात आज काय घडतंय. पुन्हा एकदा काटेई पुढे जाईल की हेदुटणेचा पलटवार असलेल्या मॅच मध्ये दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ऑनलाईन ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे पाहत आहेत. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून जाऊयात आता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने ऐकूयात आवाज दहीसरचा टॅलेंटेड समालोचक आमचे जवळचे मित्र सौरभजी पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच करणजी काळन सर. थँक्यू सो मच साहीजी पाटील सर. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. जाऊयात पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅच कडे. तिथे सामना रंगला. काटेई 40+ ज्यानं 58 बनवल्यात. 59चं लक्ष पार करायचं हेडूटने 40+ ला. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये उतरली. नितीन पाटील आणि त्याच्या जोडीला उमेश पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका फसलाय. जेलची शक्यता. मोठी विकेट मिळती नितीन पाटीलची. अरविंद पाटीलला टिपलाय जेल. संपला नितीन पाटीलचा खेळ. शून्यावरती पहिला धक्का. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सचिन पाटील आला. लक्ष 59चा या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत लॉंग ऑन लॉंग ऑफच्या बंद. क्रिकेटचं बाधम सौंदर्य. क्रिकेटचा सेफ फटका. बॉल सीमा पार आलाय. चौकार 4. सचिन पाटीलला आल्या आल्या ठोकलाय चौकार. चौकारनं केली आहे खेळाला सुरुवात. जिथे 59चं लक्ष आहे. 4 धावा धावफलकावरती. क्लिक केला फटका. बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने. तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 5 या आकड्यावरती. चौकारनं सुरुवात केली सचिन. आता स्ट्राईक केला तुम्ही पाहता उमेश पाटीलला. षटकातील पुढचा बॉल उडवला. उंच गेला. फिल्डर पोहोचतील का.
जेलची शक्यता नोमान स्लाड मध्ये बॉल दाखल झाला तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात त्या तीन न स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती 11.80 ची सरासरी प्रति षटकामध्ये जिथे लक्ष गाठायचं 59 धावेचं आज 40+ तुम्ही शेड्यूल पाहता पहिला सामना जिंकला बामाली 40+ न याच्या अगोदर खिडकाडी 40+ सामना जिंकला पहिल्या फेरीतील तिसरे मॅच तुमच्या समोर आहे काटाई 40+ त्यांना फाईट करतीये हेडूटने 40+ जिथे लक्ष 59 डावेचं नितीन पाटील शून्यावरती बाद झाला षटकातील पुढचा बॉल फटका चांगला फिल्डर खोलता नाहीये पावपेचा योग्य ते वापर पुन्हा एकदा बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वार पलटवार हा दुसरा दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4 पुढचा बॉल फ्रंट फुटला आले फटका लगवायचा होता विकेट कीपर बीट फिल्डर बीट बॉल साला लॉंग स्टॉपला वेगानं बाईचा लक फॅक्टर येणारा हेडूट 40+ साठी हा चौकार दिबा पाटील साहेबांचं एक गुणगुणणारं संगीत 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार खऱ्या अर्थानं भूमिपत्रासाठी लढाव पाडला आणि नवी मुंबई एअरपोर्टला दिबाच हवा आहे आणि आज देखील प्राऊडफुल आहे खऱ्या अर्थानं खूप मोठे आंदोलन झाली कारण की इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटीलच हवा आज आपण देशाच्या बाहेर जरी गेलोय खऱ्या अर्थानं विदेशी कारण की येताना आपण जर तिकीट खऱ्या अर्थानं काढला तर दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे याच्याहून अधिक काय अगदी समाजाची कोणी कुणबी कराड अशा 18 प्रजातींची खऱ्या अर्थानं आंदोलन पार पडलं आणि दिबाच हवा हे नाव देखील देण्यात आलं आणि हे गुणगुणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत जाऊयात मॅच कडे पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे P2 चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती केशव चौधरी उडवला बॉल पाठफोरी झेलचा प्रयत्न दोमान स्लॅड मध्ये फिल्डर जोपर्यंत जातील तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात त्या दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 18 वरती पाहता 18 नंबर जर्सी ICC चॅम्पियन ट्रॉफी जिथे चालू आहे सेमी फायनलची मॅच खऱ्या अर्थानं आज काय खेळला विराट कोहली जिथे रोहित शर्मा लवकर आउट झाला शुभन गिल देखील आउट झाला त्याच्यानंतर 84 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या 18 नंबर जर्सी ओडियाचं वर्ल्ड कप जरी हातातून गेलं त्याच्यानंतर तुम्ही पाहता T20 वर्ल्ड कप 30 बॉल 30 ती मॅच कधीच तो क्षण विसरू शकणार नाहीये बॉल टू इक्वेशन काय असतं ती मॅच खऱ्या अर्थात जिंकली आणि विराट कोहली 18 नंबर जर्सी फटका व्यवस्थित आला नाहीये फुल टॉस होता मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे या बॉल वरती मिळतीये ती एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 19 या आकड्यावरती 19 धावा धावपलकावरती बावीस बॉल अजूनही 40 धावेची गरज आहे
11:35 मिनिटाला खऱ्या अर्थानं उत्तराला सुरुवात झाली आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस तुम्ही पाहता. धाबा धावफलकावरती 19 या आकड्यावरती सचिन पाटीलला तुम्ही पाहता ज्यानं 9 धावेचं योगदान दिलंय. 4 बॉल फेस करत असताना ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आल्यात तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. फटका चांगला बॉल चालला लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल झाला सीमा पार आला आणि खिरीक चौकार. फटका चांगला लेग स्लिपला फसला पकडलाय जेल फिल्डरनं आणि विकेट मिळती केशव चौधरीला. सचिन पाटीलच्या खेळी शांत होतोय. सेकंड विकेट टेकन डाऊन. दुसरा धक्का हेडूटने 40+ संघाला फलंदाज बाद. फटका चांगला बॉल चालला वेगानं थर्डमॅनला फिल्डर धावतोय. बॉल सीमा पार आलाय चौकार. नरेशाला आल्या आल्या त्यानं चौका ठोकला. फटका चांगला बॉल चालला डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं आल्या आल्या लागो पाडसा दुसरा चौकार आला. बॅट्समन तुम्ही पाहता नरेशच्या बॅटमधनं आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. लक्ष्य 59 होतं. धावा धावफलकावरती 31 या आकड्यावरती.
P1 P2 मध्ये जिथे 59 धावेचं लक्ष होतं पॉवर प्ले धावा खर्च केल्या काटाई 40 प्लसच्या गोलंदाजानं 31 आणि आता समीकरण तुमच्या समोर 18 बॉल 28 करायच्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आला अरविंद पाटील ज्यानं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या त्याला मतीत केलंय. फटका चांगला बॉल चाला डीप स्क्वेअर रेगला फिल्डर तिकडे झाली मिसफील्ड बॉल सीमा पार आलाय चौकार. खऱ्या अर्थानं पेलवान विजय भाऊ बोसुरे पुणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता माताडी जनरल संघ हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. पेलवान आमचे विजय भाऊ यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला बॉल टर्न झाला डीप कव्हर पॉइंटला फिल्डर पोहोचतील आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर येतील लॉंग ऑन वरनं तोपर्यंत या बॉल वरती मिळतात. धावा 2-2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 39 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल बागे चालला. इथे बॉलला जरूर स्टॉप केला विकास पाटील फिल्डरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. विश्वादादा पुरजी हे देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. नाश्ताची सोय आज आमच्यासाठी केली आहे. तुमचं देखील मनापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. दिलदार व्यक्तिमत्व दानसर गावचे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. धावा धावपलकावरती 40 तुम्ही पाहता. 14 बॉल अजून 19 ची गरज आहे. या षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज नरेशला तुम्ही पाहता. अपील तुम्ही पाहिली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळती 1. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 41 या आकड्यावरती. फटका चांगला बॅटच्या रडारमध्ये मिस्तामी की प्रॉपर टाइम प्रॉपर स्ट्रोक बॉल मिड विकेट सीमा पार ठोकला हा षटकार. पैलवान खऱ्या अर्थानं विजय भाऊ बोसुरे जे पुणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता माथाडी जनरल संघ आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागत. आपण स्वागत करूयात पुणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता माथाडी जनरल संघ पैलवान विजय भाऊ भोसुरे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आपला आम्ही
मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वर्ग अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप दहादा नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये दादांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पैलवान विजय भाऊ भोसुरे पुणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता माताडी जनरल संघ सुस्वागत. धाबा धावपलकावरती 47 12 बॉल 12 ची अजूनही गरज आहे. बॉल टू रन असं इक्वेशन या मॅच मध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय मनोज पाटील आलाय चौथ्या षटकामध्ये. या षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस होता. विकेट कीपर बीट झाले. फिल्डर उपस्थित आहे. नो बॉल घोषित केला. वन प्लस वन या धावा 2 धावपलकावरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 50 या आकड्यावरती. 11 बॉल 9 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस फटका सजवला. फिल्डर पोचतील का. इथे मात्र झेल सोडला. या बॉल वरती धावा मिळतात. 2 मिड विकेटला फिल्डर त्याच्या पायाला स्पर्श झाला. गोलंदाजाकडे बॉल तो आला. या बॉल वरती धावा मिळतात. त्या दोन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती जनसंख्या 52. ऑन द कार्पेट बॉल पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडी मिसफील झाली. फिल्डरच्या माध्यमातून या बॉल वरती धावा मिळतात. त्या दोन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 54 या आकड्यावरती. सिंगल डबलला खूप महत्व प्रमोट केलं जात आहे. टीम हेडूटने 40+ बाजूनं 9 बॉल 5 अजूनही करायच्यात. फटका चांगला. बॉल चालला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एक केली आहे. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती डबल पंजा 55 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 55 रन स्कोरबोर्ड वरती. अडव्या बॅट नक्कीच प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा आला. 100 स्वरूपाची धाव ऍड होईल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 56. 8 बॉल 3 करायचे आहेत या मॅच मध्ये. हलकीशी तुम्ही अपील पाहिली आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला. बघा एक मोबाईल आम्हाला सापडला मुख्य व्यासपीठावरती आयफोनचा आहे आणि अर्जुन भाई पाटील यांचा फोटो देखील आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार गायक आमचे संजयदादा पाटील यांना तो मोबाईल सापडला, लगेच आमच्याकडे जमा दिला. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. एक केली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, दुसरी होईल का? वेगाने पूर्ण केली जाते तिसरीचा प्रयत्न आणि अशा रीतीनं मॅच जिंकली आहे टीम हेडूट 40+ सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम काटाई 40+. अर्जुनभाई पाटील खेळ खूप चांगला झाला, झालेल्या चुका नक्की सुधारा. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि या काना चालून की आमचं लेजन वरिष्ठ समालोचक त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हेडूटनेला खऱ्या अर्थानं पराभूत केलं होतं काटाई 40+. पण आज कुठेतरी तो बदला घेतला गेला या नाईटच्या फॉर्मॅट मध्ये. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 तास सरकार नागाबाईजीत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामना जिंकलाय टीम हेडूट 40+ खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम काटाई 40+. तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या फेरीतील नेक्स्ट मॅच तुम्ही पाहताय नागा 40+ आणि नपाली 40+ एकाच पद्धतीतील दोन संघ एकमेकांच्या खऱ्या अर्थानं खानाखुना माहितीच असेल. हे पाठर रगतदार होईल यात मात्र शंका होऊ नका मित्रांनो. मानदामाचा मी तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत. ज्यानं 2 ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केला, 3 विकेट ज्यानं मिळवल्या आणि पंडित कालन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंडितला देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा आकर्षण पुरस्कार. जिथे सज्ज असतील आमचे केके. आज संघ हेडूटने 40+ जिंकला. केके देखील खुश आहेत कारण कालन